जरांगे काकाने सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये, पण लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जसं जगला पाहिजे. तुम्ही आमरण उपोषण करून फायदा होणार नाही. कुठलाही निर्णय घ्या, फक्त आमरण उपोषण सोडून कुठलाही निर्णय घ्या, आम्हाला सगळ्याला मान्य. जसं मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देईन, आणि आज मला वाटतं पांडुरंगाचार्यांनी त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा मी देतो. पण ठीक आहे, आमच्या सर्वसामान्य बांधवांची ही इच्छा आहे की येणारी, पांडुरंगाला प्रार्थना आहे की येणारी जी महापूजा, शासकीय महापूजा राहील पंढरपूरची आषाढीची, ती संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, मराठ्यांचं काळीज मनोज जरांगे पाटील यांनी जे उमेदवार देतील किंवा जो मुख्यमंत्री होईल त्यांनी करावी. आणि दर 6 महिन्याला जी कार्तिकी वारी असते त्याला उपमुख्यमंत्री असतात, तर दोन्ही पूजा या मनोज जरांगे पाटील यांनी जे सरकार स्थापन करतील. आणि आम्हाला विश्वास आहे, कारण आज तुम्ही बघताय गावागावामध्ये आपण बघू शकतो 80 ते 90% मराठा समाज आणि सर्व जाती धर्माच्या 18 पगड जातीचे आमच्यासोबत मुस्लिम, धनगर, दलित, बंजारा, ओबीसी, आदिवासी 18 पगड जातीचे गुण्यागोविंदांना आणतात आणि ते पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी आहे. जरांगे काकाने सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये, कारण त्यांची पूर्ण प्रकृती इतकी खालवलेली आहे. आता जे गेलं उपोषण केलं त्यावेळेला डॉक्टरनी स्पष्ट नकार दिला होता आणि आताही त्यांना कंप्लीट 2 महिन्याचा बेड रेस्ट आराम सांगितलेला आहे. तुम्ही ते त्यांचा हात जर बघत असेल ते कुठे चालताना, तर तो कमरावर हात काही असा बादशासारखे किंवा रुबाबाचा नाही, तर ते त्या याला सपोर्ट देतात कमरेला आणि ते मार्गक्रमण करत आहेत. मी गेल्या 11 महिन्यापासून त्या व्यक्तीला एकदम जवळून पाहिलेलं आहे आणि आत्ता पण ह्या 8 दिवसाचा दौरा जो 6 जुलैपासून ते 13 जुलैचा संपूर्ण मराठवाड्याचा केला. आम्ही याची देही याची डोळा बघितला. प्रत्येक समाज बांधव 4-4 महिन्याचं बालकं घेऊन माता भगिनी आल्या होत्या. प्रत्येक लाखो तरुण नैराश्यात गेलेले आणि त्यांना एक आशा आहे, सरकार कुठलंही येऊ द्या, यांच्याकडून आशा नाही, पण मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आशा आहे. भले आज नाही भेटणार, 8 दिवसांनी भेटणार, वर्षभरात आरक्षण भेटून दादा, पण लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जसं जगला पाहिजे. तर लाखांचा पोशिंदा नाही, आता कोट्यावधीचा पोशिंदा मनोज जरांगे पाटील आहे. त्याच्यामुळं तुम्ही आत्महत्या करू नका. अगोदरच आम्ही 300-400 आमचे समाज बांधव गमावले. आम्ही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गमावले, त्यानंतर आम्ही देवीदासजी वडजे गमावले, अण्णासाहेब जावळे गमावले, विनायकजी मेटे गमावले, काकासाहेब शिंदेसारखे शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या. बलिदानाचा आम्हाला शाप लागलेला आहे दादा. आणि तुम्ही तर आता शपथ घेतलेली आहे की 20 जुलैला मी बसलो तर मेलो तरी मी हटणार नाही. तर आम्हाला भीती वाटते आहे, कारण हे सरकार तुम्ही यांना वेळ देऊन बघितला. आज प्रत्येक वेळेस त्यांनी वेगवेगळे मंत्री पाठवले, हे विश्वास पूर्ण करू शकत नाही. तुम्ही आमरण उपोषण करून फायदा होणार नाही. मुंबईला तर जाऊच आपण, मुंबईला तर शपथविधीला 288 आपले जे मराठा आणि पुरस्कृत ज्या जाती आपल्यासोबत असतील त्याच्या शपथविधीला आपण हे सगळे समाज बांधव तर घेऊन जाऊ. त्याच्या अगोदर एक रिअल सर म्हणून सर्वांची इच्छा आहे की त्यावेळेला आपण वापस आलो. आणि मनोज जरांगे पाटील नेहमी प्रत्येक भाषणात बोलले की अगोदर मी म्हणलो म्हणून तुम्ही वापस आले, आता तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला वापस यायचं नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील दादा, तुम्ही एकच विनंती आहे, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, फक्त आमरण उपोषण सोडून कुठलाही निर्णय घ्या, आम्हाला सगळ्याला मान्य.